पाहणी केली। 2 वर्षांपूर्वी याच ठिकाणी उड्डाणपुलाचा एक भाग गर्डरसह कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विशेषतः सुरक्षेच्या उपाययोजनांची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली। कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा दर्जा, कामाची गुणवत्ता आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली जाते याची सविस्तर चौकशी त्यांनी केली। यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींना आवश्यक सूचना देण्यात आल्या। दरम्यान येत्या पावसाळ्यापूर्वी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी कामाला गती द्यावी अशा स्पष्ट सूचना आमदार जाधव यांनी दिल्या। या पाहणी दरम्यान स्थानिक पदाधिकारी आणि संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गर्डर 100% गर्डर झालं ते काम करून झालं। फक्त जंक्शनचा पोर्शन आहे तेवढा फक्त बाकी आहे। त्याचं मोठं काम असतं ना, त्याचं काम चालू आहे। 40 मीटरचा मोठा सगळ्यात मोठा आहे ना, 40 मीटरचा गटर आहे तो PSC गटर आहे आणि आमच्या RCC होतं PSC त्याचं काम चालू आहे। RCCमध्ये ते स्टँड असतात ना PSCमध्ये, ते आपण नंतर कास्टिंग स्ट्रेच करतो, टेबल टाकून स्ट्रेच करतो। ज्यावेळेला जिथे जास्त होते ना तर गर्डर थोडा बोट नाही घेऊ शकतो, त्याला ॲडिशनल आपण ते डिस्कसिंग बोलतात। एस टी स्टँडमध्ये वेगळा बदल होतो आणि आपण टाकून स्ट्रेच करतो। तुमचं काय नाव? माझं नाव वापरतात। रत्नागिरी जिल्ह्यातील मांदिवली गावात उर्दू शाळेजवळ डंपर पलटी झाल्याची गंभीर घटना घडली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। मायनिंग साईटवरून बॉक्साईट वाहतूक करणारा डंपर अचानक पलटल्याने एकच खळबळ उडाली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरला। रोवले आणि उंबारशेत येथून दररोज 150 ते 200 डंपर मांदिवली मार्गे वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। हा रस्ता अरुंद असतानाही ओव्हरलोड डंपर भरधाव वेगाने धावत असल्याने धोका अधिक वाढला। अनेक वेळा नंबर प्लेट नसलेले डंपर देखील दिसून येत असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला। या संदर्भात धुळीच्या त्रासाबाबत मानव अधिकार आयोगाकडे प्रकरण प्रलंबित असल्यानंच ही घटना घडल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। शाळेजवळील वाहतूक तात्काळ बंद करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरते। नागोठणे येथील कमान प्रकरणावरून आता वातावरण तापले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणात दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। शासनाच्या निधीतून उभारलेले कमान परवानगीशिवाय आणि रात्रीच्या वेळी पाडण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय। कमान ट्रकने धडक देऊन पाडल्याचा दावा उपसरपंचांनी केला असला तरी संबंधित ट्रक चालकावर कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। तसेच पाडकामासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली, त्यावेळी अधिकारी उपस्थित होते का, सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती देण्यात आली होती का याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान 8 दिवसात दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास मनसे आणि स्थानिक नागरिक उपोषणाला बसण्याचा इशारा देत आहेत। याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। की काही नागोठणे शहरातील कमानीचा मुद्दा खूप दिवसांदिवस गाजत चाललेला आहे आणि अशा बऱ्याचशा आपण जर बातम्या बघितल्या तर ती कमान कोणी तोडली, त्या कमानीवर काय नक्की झालं आहे हे आपल्याला कोणत्याच प्रकारे माहिती नव्हतं। 100% आत्ताच आमचं गटविकास अधिकारी मॅडमसोबतही बोलणं झालं, इंजिनियरांसोबतही बोलणं झालं। इंजिनियरांचं म्हणणंही तेच आहे की रात्री तोडायला नव्हती पाहिजे आणि त्यांचंही म्हणणं तेच आणि मॅडमचंही म्हणणं तेच आहे। मॅडम म्हणते आम्हाला माहिती नाही आहे। आम्ही सरपंच मॅडमला भेटलो, त्याही म्हणतात आम्हाला माहिती नाही आहे। आम्ही बऱ्याचशा लोकांना भेटलो, ग्रामपंचायत सदस्यांना भेटलो, ते म्हणतात आम्हाला माहिती नाही। ही कोणती नशा आहे एवढंच आम्हाला। आणि ह्याच्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला पण निवेदन देणार आहोत आणि PWDच्या अधिकाऱ्यांना देखील निवेदन देणार आहोत आणि आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना देखील ह्या संदर्भात निवेदन देणार आहोत। आणि ह्या संदर्भात जे कोण गुन्हेगार असतील, जे कोण असतील, जे कोण अधिकारी असतील त्यांच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे। आणि हा मुद्दा आम्ही शेवटपर्यंत लावून धरू की ह्या सर्व नागोठण्यातल्या जनतेला आम्ही ते सर्वांना घेऊन आणि त्या विषयावर आम्ही सगळं निदर्शनास आणल्यानंतर आमचा विरोध एवढाच आहे की तुम्हाला ती कमान रात्री पाडण्यासाठी कोणी सांगितलं। संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर आणि ज्यांनी ह्याच्यावर दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी। मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, 8 दिवसात जर काय ह्या चुकीचे काम केलेल्या लोकांवर जर काय तुम्ही जर काय कठोर कारवाई केलीच नाही, त्यांच्यावर जर काय कुठल्या प्रकारे गुन्हा दाखल झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व नागोठण्यातील जनता असे सर्व आम्ही उपोषणाला बसू, एवढंच बोलतो।
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसगाव टोलनाक्यावर पुन्हा टोल वसुली सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आलाय. नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाकडून म्हणजेच NHAI कडून टोल वसुलीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच एजन्सी नियुक्त होण्याची शक्यता आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हा टोलनाका काही काळ आंदोलनानंतर बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार टोल वसुली पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. यासाठी ऑनलाईन निविदा मागवण्यात आल्यात. विशेष म्हणजे या मार्गावर मोठ्या प्रमाणात हलक्या वाहनांची संख्या असल्याचं निविदेत नमूद करण्यात आलंय. त्यामुळे टोल पुन्हा सुरू झाल्यास वाहन चालकांवर आर्थिक भार वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता प्रत्यक्ष टोल वसुली कधीपासून सुरू होणार आणि स्थानिकांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी टोल नसावा, कारण कणकवलीवरनं ओरोसला जावं लागतं. आपली तिथे सरकारी कामं सगळी तिथेच होतात. ते डिस्टन्स जे आहे ते 22 किलोमीटरचं आहे. 22 किलोमीटरला आम्ही टोल कुठून द्यायचा असा पण प्रश्न आहे ना. तो म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टोल माफी असावी. आता हायवे आहे आपला मुंबई गोवा हायवे महामार्ग, त्याच्या आजूबाजूला सोयीसुविधा हव्यात जेणेकरून जे लांबचे पर्यटक वगैरे असतात त्यांना त्याचा उपयोग होईल. आणि सिंधुदुर्ग जिल्हा हा आपला पर्यटन जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून माणसे येत जात असतात, त्यांना त्याचा उपयोग होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामान्य माणसांना ही टोल माफी असावी. सिंधुदुर्ग म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांनाही टोल माफी असावी. जे बाहेरच्या गाड्या आहेत महाराष्ट्रापासून सोडली तर त्यांच्याकडनं तो टोल आकारावा असे माझं म्हणणं आहे वैयक्तिक. संगमेश्वरमध्ये महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा तापलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव जाधव यांनी भाजप आणि युतीवर खोटा प्रचार केल्याचा आरोप करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लोकसभेत महिला आरक्षणाचं बिल मांडण्यात आलं नाही आणि त्याऐवजी डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुढे करून काँग्रेस आणि मित्रपक्षांनी महिला आरक्षण रोखलं असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. मात्र हा आरोप पूर्णपणे दिशाभूल करणारा आणि धादांत खोटा असल्याचं अशोकराव जाधव यांनी स्पष्ट केलंय. महिला आरक्षणाला काँग्रेसचा नेहमीच पाठिंबा राहिला असून महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं हीच पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. महिला आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर राजकारण न करता ठोस निर्णय घ्यावा असं देखील त्यांनी नमूद केलंय. या मुद्द्यावरून आता दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू झाले असून येत्या काळात हा वाद आणखीन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण असं आहे की गेल्या 4-5 दिवसामध्ये जे महिला आरक्षण बिल नाकारलं गेलं अशा प्रकारचा जो प्रोपोगंडा भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष युती सरकार करत आहे तो धांदांत असत्य आहे हे सांगण्यासाठी मी आज व्हिडिओ करत आहे. एक गोष्ट महत्त्वाची आहे की लोकसभेचं आयत्या वेळेला अधिवेशन अचानकपणे बोलवलं गेलं आणि त्याच्यामध्ये 3 विधेयकं आणली. मी फार काही आपला वेळ घेणार नाही, पण या तिन्ही विधेयकामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं की जे महिला आरक्षण विधेयक होतं ते मांडलंच गेलं नाही. प्रोपोगंडा मात्र महिला आरक्षण विधेयक नाकारलं, काँग्रेसने नाकारलं, काँग्रेसच्या मित्रपक्षाने नाकारलं असा प्रकारचा होता. परंतु विधेयक कोणतं मांडलं गेलं होतं? विधेयक मतदारसंघ वाढवण्यासाठी, लोकसभेचे मतदारसंघ वाढवण्यासाठी आणि त्याची पुनर्रचना करण्यासाठी विधेयक मांडलं गेलं होतं. या विधेयकाच्या आडून महिला आरक्षणाचं विधेयक मंजूर करून घ्यायचं म्हणजे 3 विधेयकं होती, त्या तिन्ही विधेयकाला वेगवेगळी मांडण्याचा कुठेही प्रस्ताव नव्हता. एक विधेयक बहुमताने मंजूर झालं की त्याच्या आड दुसरी दोन्ही विधेयकं मंजूर झाली अशी आवई उठवायची. लोकसभा अध्यक्षांनी सांगायचं की सगळी विधेयकं मंजूर झालेली आहेत आणि डिमिलेशन असं हे करायचं, लागू करायचं. पण सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा इथं असा होता की आजपर्यंत आमच्या शास्त्राप्रमाणे, माहिती असलेल्या शास्त्राप्रमाणे एखादं विधेयक जेव्हा लोकसभेमध्ये यायचं असतं त्यावेळेला शासनाची एक जबाबदारी असते, प्रशासनाची जबाबदारी असते, सरकारची एक जबाबदारी असते की त्या विधेयकाचा मसुदा जनतेपर्यंत प्रसिद्ध करायचा असतो. या तिन्ही विधेयकांच्यापैकी कोणताही मसुदा जनतेपर्यंत प्रसिद्ध केला नाही. लोकांची मतं मागवायची असतात. महिला विधेयक जर आपल्याला करायचं होतं, आरक्षण करायचं होतं, तर आपण किमान या देशातल्या सर्वसामान्य आणि महिलांची मतं मागवायला हवी होती. ते कुठेही कोणतंही मत मागवलं गेलं नाही आणि हे मत न मागवल्यामुळे हे सगळी बिलं
ही सर्व जनतेला, देशाला आणि संसदेतल्या सभासदांनासुद्धा, खासदारांनासुद्धा अंधारात ठेवून केली गेली. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापताना दिसतंय. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस श्रद्धा ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस पक्ष कधीच महिला आरक्षणाच्या विरोधात नव्हता आणि भविष्यातही राहणार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% महिला आरक्षण देण्याची सुरुवात काँग्रेसने केली आणि UPA सरकारच्या काळात तेच आरक्षण 50% वाढवलं गेलं असा दावा त्यांनी केला. लोकसभेतील 543 जागांमध्येही महिला आरक्षण लागू करावं हीच काँग्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान भाजप सरकार महिला आरक्षणाच्या नावाखाली 131वी घटनादुरुस्ती पुढे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. 3 विधेयक एकत्र आणून आरक्षणाला विलंब करण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. तसेच महिलांच्या मुद्द्यावर राजकारण करत विरोधकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस पक्ष हा कधीच महिला आरक्षणाच्या विरोधात नव्हता आणि नसणार आहे. कारण आपल्याला माहीत असेल तर 73व्या आणि 74व्या घटनेदुरुस्तीने नरसिंहराव पंतप्रधान असताना महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण देण्याचं काम जर कोणी केलं असेल सर्वप्रथम तर ते काँग्रेस पक्षाने केलं होतं. त्यानंतर पुढे जाऊन UPAच्या काळामध्ये तेच आरक्षण 50% वाढवण्यात आलं होतं आणि 2023ला मुळात जे महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मोठ्या बहुमताने मंजूर केलं गेलं त्याला देखील काँग्रेससहित इतर विरोधी पक्षाने देखील फार मोठा पाठिंबा दिला होता. त्यामुळे अशा महिलांचा सन्मान करणारा हा काँग्रेस पक्ष कधीही महिला आरक्षणाच्या विरोधात नाही आहे. आत्ता देखील संसदेच्या ज्या 543 जागा आहेत त्यावरती तातडीने आरक्षण लागू करावं हीच सुरुवातीपासूनची काँग्रेस पक्षाची मागणी होती. 2023मध्ये देखील आरक्षण मंजूर झाल्यानंतर देखील तातडीने येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 2024मध्ये याची अंमलबजावणी करावी असं काँग्रेसची मागणी होती. परंतु त्यावेळेला देखील ही 2029 पासून केली जाईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु आता आपण बघितलं तर महिला आरक्षण विधेयकाला पुढे करून त्याच्या आडून जे 131वी घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न आणि डिलिमिटेशनचं विधेयक असू देत अशी आणि केंद्रशासित प्रदेशांचं विधेयक अशी 3 विधेयकं आणून ह्या महिला आरक्षणाला कुठेतरी विलंब करण्याचा प्रयत्न जो आहे हा मोदी सरकारने या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळाला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील खारेपाट येथील हापूस आंब्यानं आता थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झेप घेतली आहे. प्रगतशील शेतकरी आणि उद्योजक डॉक्टर संदेश मारुती पाटील यांच्या जांभूळपाडा येथील बागेतील हापूस आंबा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून तेथील ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारासाठी ठराविक वजन आणि उच्च दर्जाची गुणवत्ता आवश्यक असते. सुमारे 1000 डझन आंब्यातून निवडक 250 ते 300 डझन आंबे निर्यातीसाठी पाठवले जातात. गुणवत्तेतील सातत्य राखल्यास बाजारपेठेत चांगला दर मिळतो असा अनुभव डॉक्टर पाटील यांनी व्यक्त केला. योग्य व्यवस्थापन, निगा आणि वेळेवर फवारणी यामुळे आंब्यांची गुणवत्ता टिकवता येते असे देखील त्यांनी नमूद केलंय. बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट झाली असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलंय. या यशामुळे अलिबाग आणि रायगड जिल्ह्याचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढला असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. अमेरिकेसाठी आपण 2 वेळा पाठवलेलं आहे. एकदा आपण 450 डझन त्यांना पुरवला होता. दुसऱ्या खेपेला आपण त्यांना एकदा 300 डझन, एकदा 450 डझन आणि तिसऱ्यांदा 750 डझन. तर मी आणि वरुण असं दोघं मिळून आम्ही ते सप्लाय देत असतो. आणि काल ऑस्ट्रेलियासाठी फक्त 200 डझनची गरज होती. 200 डझन आपण त्यांना दिलेली आहे. आणि आता भविष्यात अनेक एक्सपोर्टर आपल्याशी संपर्क साधून आहेत. परंतु आपल्याकडे यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळं आपण सगळ्यांचीच मागणी पूर्ण करू शकत नाही. कारण एक्सपोर्टसाठी एक ठराविक वजनाचाच आंबा लागतो, ठराविक गुणवत्तेचाच आंबा लागतो. तर त्याच्यामुळं आपल्याकडे जरी उत्पादन आज दिसत असलं की रोज आपण एक साधारण 1000 डझन आंबे जरी काढत असलो तरी त्या 1000 डझनमधले जेमतेम 250 ते 300 डझनच त्यांच्या आपण नॉर्म्समध्ये बसणारे देऊ शकतो. त्याच्यामुळं शक्य होईल तेव्हा आपण देतो, जेव्हा शक्य नाही होत त्याला आपल्याला देणं शक्य नसतं. गुणवत्तेत सातत्य असेल तर आपलं मार्केटमध्ये नाव असतं आणि गुणवत्तायुक्त माल असेल तर त्याला आपल्याला चांगले दर मिळून जातात. आणि आपण आता असं काय आपण एक विकून मोकळं होण्याची जी आपली जबाबदारी आहे, फक्त विकायचं आणि पुढची जबाबदारी घ्यायची नाही, ही जी काय वृत्ती आपल्यामध्ये ती आपल्याला बदलायला पाहिजे. विकल्यानंतर सुद्धा त्या मालाची जबाबदारी आपली आहे, तो ग्राहकांपर्यंत उत्तम प्रतीचा आंबा गेला पाहिजे. कारण आपण ग्राहकांकडून पैसे घेत असतो. भले जो आपण आता निर्यात केली किंवा एक्सपोर्ट केला तरी तिथल्या ग्राहकांनी खाल्ल्यानंतर सुद्धा त्याला त्याच्यात आनंद मिळाला पाहिजे.
यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.